परळीमध्ये सध्या अतिक्रमण हटाव मोहीम जे आहे ते चालू आहे। जवळपास पाहायला गेलं तर माझ्या बॅक साईडला पाहायला गेलं तर हे IDBI बँक आहे। IDBI बँकेच्या माध्यमातून देखील रस्त्यावर अतिक्रमण झालं होतं। हे पूर्ण ग्रिल आणि या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा वट्टा जो आहे तो नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णतः हटवण्यात आला आहे। मात्र कुठं कुठं अतिक्रमण काढण्यात येणार आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। कशा पद्धतीमध्ये अतिक्रमण हटाव मोहीमचा। नमस्कार सर, ही अतिक्रमण मोहीम आपले नाथ रोड ते शिवाजी पुतळ्यापर्यंत आजच्या दिवस चालणार आहे आणि उर्वरित दुपारून हार्डवे रोडला जे कालपासून सुरुवात केलेली आहे। काल कुठलं अतिक्रमण काल आम्ही हमालवाडी भीमवाडी आणि बालासाहेब रोडे चौक ते उड्डाणपूल या हद्दीमधली केलेली आहे। काय रिॲक्शन वगैरे काय यायला लागले? छोटे मोठे व्यावसायिक आहेत, छोटे ॲक्शनला थोडी अडचण यायली, पण मोठे जे आहेत व्यवसायधारक त्यांना एकदम सुरळीत आपण रस्ता व्यापारी म्हणण्यापेक्षा पुऱ्या नागरिकांसाठीच हे आपण रस्ते मोकळे करून देण्याची आपली तयारी चालू आहे। ही IDBI बँक आहे, अशा बँका यांच्या समोर देखील हे अतिक्रमण आपल्याला पाहायला मिळून घेणार आहात। सगळे ज्या ठिकाणी आमच्या फुटपाथच्या अलीकडे ज्यांनी बांधकाम केलं आहे ते बांधकाम आम्ही संपूर्ण तोडून टाकणार आहात आणि आपल्याला फुटपाथ मोकळे करून रहदारीचा रस्ता मोकळा करणार आहोत। बसस्टँड परिसरामध्ये वगैरे गणपती मंदिरला ते खेटून जे काही तिथं हे आहेत गाळे मार्ग सध्या अजून ठरलेला नाही। ज्यावेळेस ठरल एप्रिलच्या नंतर त्यावेळेस ते पण आम्ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे सर। एप्रिलच्या नंतर। धन्यवाद। खरं तर या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र प्रशासनाची कधी बैठक या संदर्भात झाली अतिक्रमण यांची बैठकीची नेमकी तारीख आपण अलाउन्सिंग 1 तारखेपासून चालू केली होती। 1 तारीख ते 5 तारखेपर्यंत सर्व परळी शहरातील नागरिकांना आपण सूचित केलं होतं की बाबा आपले जे बी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्ही जे अतिक्रमण केलेलं आहे ते उचलून घ्या, अन्यथा आम्ही 7 तारखेपासून आमची कारवाई सुरू होणार आहे। आम्ही नागरिकांना सतर्क करून ठेवलं होतं, परंतु काही नागरिकांनी काढून घेतले, काही नागरिक राहिले होते, ते आम्ही आज काम पूर्ण करीत आहोत। म्हणजे अगोदर पहिल्यांदा तुम्ही त्यांना सूचना देत आहेत, म्हणजे प्रत्येक ज्याचं अतिक्रमण आहे पहिल्यांदा व्यवस्थितरित्या सांगण्यात येतं आहे की अलाउन्सिंगद्वारे आम्ही सूचना दिल्यात पुऱ्या परळी शहरासाठी। अलाउन्सिंगद्वारे नेमकं समजन कसं किंवा हे अतिक्रमण अशा पद्धतीमध्ये हटवलं जाणार आहे? बांधकाम अतिक्रमण केलेलं आहे त्या नागरिकांना किंवा त्या इमारतधारकांना ऑटोमॅटिकली कळल्या जातं की आपण अतिक्रमणामध्ये आलेले आहात, की जेणेकरून आम्ही हे प्रक्रिया चालू आहेत की आम्ही अतिक्रमण काढत आहात ते आम्हाला कुणीही रोखण्याचा प्रयत्न करीत नाहीत। ज्यांचं अतिक्रमण मालकीचं आहे ते बरोबर आम्हाला रोखतात। या अगोदर जर पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा असायचा, मात्र आता प्रशासन सोबत नाही आहे, गरज लागत नाही कारण आम्हाला नागरिकांनी भरपूर काही सहकार्य केलेलं आहे। ओके, धन्यवाद। खरं तर नगरपालिकेच्या प्रशासनाचे येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे हे स्वतःहून लोकांनी काढून घ्यावं असं आव्हान जे आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून या अगोदरच करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे अतिक्रमण हटाव मोहीम या ठिकाणी सुरू आहे। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्योज मीडिया, बीड, परळी।